तरी चालेल. ठीक आहे. माझी नियुक्ती इथे लॅब असिस्टंट म्हणून झालेली आहे. इथे तुमच्या शाळेला शेट्टी हायस्कूल. ठीक आहे इथे. तर आता मी तुम्हाला रोज म्हणजे 4 दिवसातून एकदा तुमच्या शाळेला मी काय करणार आहोत, या प्रयोगशाळेमध्ये जेवढे काही आपले प्रोजेक्ट आलेले आहेत या प्रोजेक्टच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत आणि तुमच्याकडून त्या पद्धतीने काय वर्क करून घेणार. ठीक आहे ना. आता ही जी लॅब आहे ही आहे APJ अब्दुल कलाम सायन्स लॅब. कोणती लॅब आहे? APJ अब्दुल कलाम सायन्स लॅब. किती लोक अब्दुल कलाम यांना ओळखतात? ठीक आहे, एवढे जण ओळखतात. ठीक आहे. कशावरून तुम्हाला ओळख पडली आहे त्यांची सांगा बरं. मिसाईल मॅन म्हणून. ठीक आहे, त्यांची ओळख आहे. ठीक आहे. पुन्हा राष्ट्रपती होऊन गेले. ठीक आहे, परंतु ते आता आहेत का? नाही. परंतु त्यांची ओळख ही त्यांच्या कामापासून झालेली आहे. म्हणून आज आपण या लॅबमध्ये उभे आहोत. नाहीतर असतो का? त्यांच्या काम पारदर्शकपणे होता आणि मिसाईल मॅन म्हटल्यानंतर एक डोळ्यासमोर आपला काय एक चित्र उभा होते, मिसाईल. बरोबर आहे. मिसाईलचा जे आविष्कार करू शकतात ते का छोटे व्यक्ती आहेत का? नाही. जे मिसाईल बनवू शकतात ते काही पण करू शकतात. सायंटिफिक त्यांचं डोकं असते. बरोबर आहे. त्याच्यासाठी ते नावाजलेले होते, गाजलेले होते आणि मुलं त्यांना खूप आवडायचे. ते म्हणायचे नेहमी मुलं हे देवाघरची फुलं असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आपण सर्व मुलं इथे एकत्रित आलो. कोणामुळे? त्यांच्यामुळे. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या सकारात्मक विचारातून ही जे प्रयोगशाळा काय केली आहे, पूर्णपणे साकारलेली आहे आणि त्याचा लाभ आपल्याला काय आज या दिवशी पाहायला किंवा प्रयोगाच्या माध्यमातून करायला मिळत आहे. ठीक आहे ना. तर आपण ज्या दिवशी इथे येतो मी त्या दिवशी तुम्हाला नवनवीन प्रयोग आपण शिकूया. त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सराव पण होईल, तुमच्या अभ्यासाची तुम्हाला जाणीव होईल. बरोबर आहे. तुमच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते गुण तुम्ही या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, बाहेर काढू शकता. बरोबर आहे. जसं तुम्ही खेळायला जाता हे तुमचे सुप्त गुण आहे. तुम्हाला खेळणं चांगलं आवडते, कोणाला क्रिकेट आवडते, कोणाला कबड्डी आवडते. बरोबर आहे. कोणाला रनिंग आवडते, कोणाला चेस आवडते, कॅरम आवडते. असं विविध खेळ आहे. मग हा सुद्धा एक पझल्स गेम आहे. काय आहे? विज्ञान म्हणजे काय? विज्ञानामध्ये पुष्कळ सारे आहे. मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे, जिओग्राफी आहे. बरोबर आहे. पुन्हा सायन्स आहे. अशा पुष्कळ साऱ्या गोष्टींना एकत्रित मिळवून ही APJ अब्दुल कलाम सायन्स लॅब तयार झाली आहे. ठीक आहे. ही काय आहे? मल्टी पर्पज साठी आहे. काय आहे? मल्टीपर्पज. ठीक आहे. ही लॅब तयार झालेली आहे. याच्यासाठी सर्वांना माहिती ही आहे की आता जे काही आपण समोर करणार आहोत ते सर्वांच्या लाभ या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही हे काय आहे सांगू शकता का? किती जण बघितलंय रोबोटला? एवढे जण बघितले. ठीक आहे. आता मला सांगा टीव्ही मध्ये किती जणांनी बघितलं रोबोटला? इकडे पण दाखवा. व्हिडिओ इकडे पण करा. हा, इतके जण बघितले. ठीक आहे. कोणत्या पिक्चर मध्ये रोबोटचे चित्र बघितले तुम्ही व्हिडिओ मध्ये? 2.0. गावात काही माणसं आहे आणि रोबोट. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये त्या रोबोटचं नाव काय होतं? चिट्टी. बरोबर आहे. बघितलं तुम्ही? त्या रोबोटचं काम कोणतं असते तुम्हाला माहिती आहे? कोणतं काम असते? रोबोट काय करतो? फक्त मुंडी हलवणे, हातपाय हलवणे एवढंच आहे का? कोणतं काम आहे त्याचं? जे आपल्याकडून होत नाही. बरोबर आहे. वर्क, त्या वर्कला सोप्या पद्धतीने तो काय सहज करू शकतो. बरोबर आहे. 5 माणसाचे 10 माणसाचे काम सहज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तेवढा असतो पॉवर असतो. समजलं? तो एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. मग तो मशीनच्या माध्यमातून चालतो. आपण कशाच्या माध्यमातून चालतो? एनर्जीच्या माध्यमातून. परंतु रोबोट कशाच्या माध्यमातून चालतो? एनर्जी. आता जसं आपण एनर्जीच्या माध्यमातून चालतो, परंतु त्याला एक
त्याला काय इलेक्ट्रिकल एनर्जी पाहिजे. कुठली एनर्जी पाहिजे? इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत आहे त्याच्यामध्ये लागत आहे. आता इकडे बघितलं तुम्ही हे काय आहे? ॲस्ट्रोनॉमी. बरोबर आहे. याच्यामध्ये चित्र दाखवलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? कोणी बघितलंय? हे कोणी बघितलंय याच्या आधी? बघितलंय. काय म्हणतात याची नाव काय म्हणतात? काय म्हणतात? हा, तारे ग्रह आहे का नाही, या भौगोलिक गोष्टी पाहण्याकरिता याचा उपयोग होतो. समजलं? हा एक दुर्बीण आहे जे दूरची वस्तू आपल्याला दाखवतो. हा, फक्त ते अंधारामध्ये दिसेल. ठीक आहे, तुम्हाला तर डिटेल दिसणार नाही. ठीक आहे. तिकडे मॅथमॅटिक्स पझल्स आहेत, दिसताय तुम्हाला? हा, त्याच्यानंतर इकडे या, तुम्हाला मी पृथ्वी दाखवतो. इकडे ये रे बाबा. का बरं असतो पृथ्वीवर? एखादी समजा दगड आपण वरती फेकलं तर तो कुठं उडत राहतो का? नाही. कुठे येतो? खाली. खाली येतो. काऊन खाली येतो? कारण की यस, दॅट इज अ ग्रॅव्हिटी ऑफ पॉवर. ठीक आहे, ग्रॅव्हिटी पॉवर असल्यामुळे काय होतं, एखादी वस्तू वरती फेकलं की लगेच ती काय होतं, सडनली पृथ्वीच्या मध्यभागी पडते. बरोबर आहे. पृथ्वी काय करते, त्याला आपल्याकडे अट्रॅक्शन करते. समजला? तर तो काय आहे, एक सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत? गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. ठीक आहे. याच्यानंतर इकडे या, हात मोकळा लावा फक्त. हा, बघा हे दिसतंय तुम्हाला? हा लॅम्प आहे. हो सर. ठीक आहे. हा लॅम्प तुम्ही घरी पण लावा तरी तुम्हाला अंधारामध्ये उजेड दिसेल. बरोबर आहे. जसा आता तो लाईट आहे तिकडे, ट्यूब लाईट. ठीक आहे. आता पुष्कळ सारे यंत्र असतात तुमच्या पण घरी, तुम्हाला माहिती आहे. हे काय आहे? एक शिलाई मशीन आहे. बरोबर आहे. याच्या माध्यमातून, ठीक आहे, आता महिला एवढ्या मोठ्या मशीनरी वापरतात. बरोबर आहे, मशीन वापरतात ना, पण ते वजन असते. बरोबर आहे. परंतु ही काय आहे, खूप छोटी, हलकी, आणि बॅग मध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो आणि कोणाचे कपडे सुद्धा शिवू शकतो. आहे ना सोपं काम? आहे ना? म्हणजे छोटाही व्यक्ती कपडे शिवू शकतो. परंतु ती मोठी शिलाई छोटा माणूस शिवू शकतो का? त्याचे पायच नाही पुरत. है ना? एखाद्या छोट्या माणसाला आपण मोठी गाडी समजा चालव म्हटलं, तो चालवू शकते का? नाही, कारण की त्याचे पाय नाही पुरत. परंतु याच्यामध्ये मोठ्या माणसाची आवश्यकता आहे का? नाही, छोटा माणूस पण शिवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, हा दिसतोय तुम्हाला? हा काय आहे? हा आहे 3D प्रिंटर. काय आहे? 3D प्रिंटर. तुम्हाला माहिती आहे की पुष्कळ सारे टी शर्ट्स वगैरे प्रिंट होतात. बरोबर आहे. 3D, त्याच्यामध्ये 3D हे येते, बरोबर आहे. 3 प्रकारचे लेटर्स आहेत ना, त्याचा स्क्वेअर वगैरे तुम्ही बघितलं असेल. अशा प्रकारे ते 3Dच्या काम करतात. मग याला काय जोडलेला असतो? लॅपटॉप जोडलेला असतो. ठीक आहे. लॅपटॉप मध्ये नाव प्रिंट होते. ठीक आहे. नाव टाकले जाते आणि इथून त्या माध्यमातून प्रिंट होत असतो. समजला? अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला पुष्कळ काही शिकायला मिळते. ठीक आहे. अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला सायन्स लॅब मध्ये समोरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. समजलं सर्वांना? ठीक आहे. सर्वजण इथे थांबले त्याबद्दल सर्वांचे आभार. ठीक आहे. पुन्हा आपण नेक्स्ट टाइम भेटूया. ठीक आहे. जाऊ शकतो.